यामुळे तिसरी मुंबई ही जी आपली संकल्पना आहे, या संकल्पनेला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल आणि अत्यंत वेगाने हे काम आपल्याला करता येईल। सरकार ने इस प्रोजेक्ट को तेजी से आगे बढ़ाने के लिए 200 वर्ग किलोमीटर जमीन MMRDA को सौंप दी है। तुम्हाला मॅक्झिमम ग्रोथ पाहिजे असेल, जसं की 7x, 10x, 15x, तर MMRD रिजन ही तुमच्यासाठी अनुकूल असेल। नमस्कार, मी लक्ष्मण शेंडे, फाउंडर अँड CEO ऑफ रायझिंग क्राउन ग्रुप ऑफ कंपनी। गेल्या काही वर्षांपूर्वीपासून आपण कंटिन्यू हेडलाईन वरती किंवा न्यूज वरती काही गोष्टी बघत आहोत। स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्या गोष्टीला खूप प्रामुख्याने प्रमोट करण्याचा किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत, ते म्हणजेच नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या सभोवतालची डेव्हलपमेंट। आज आपण थोडंसं डीप मध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू की नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट किंवा त्याच्या सभोवतालीमध्ये गव्हर्नमेंट एजन्सीज कशा पद्धतीने काम करत आहेत, कशा पद्धतीने टाउन प्लॅनिंग होत आहेत आणि ह्याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्वमेंट आहे। एकदम बेसिक लेवलला समजून घेऊयात की नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट ज्या ठिकाणी आहे त्याच्या डेव्हलपमेंटसाठी गव्हर्नमेंटने केलेलं ॲक्विजिशन 2014ला 1 मार्च 2014चा जो गॅझेट आहे त्याच्या अकॉर्डिंगली नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि त्याच्या सभोवताल्या 26 गावांचा ॲक्विजिशन गव्हर्नमेंटने 22.5% स्कीम मध्ये हा केला। 22.5% स्कीम म्हणजे काय की ज्या शेतकऱ्यांची जमीन या प्रोजेक्टसाठी जाणार होती किंवा गेलेली आहे त्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीच्या बदल्यामध्ये 22.5% भूखंड हा सेक्टर प्लॅनिंग मध्ये दिला गेला। त्याच्यामध्ये उल्वे नोड असेल, पुष्पकनगर असेल, द्रोणागिरी असेल, या सर्व नोड किंवा सेक्टर प्लॅनिंगचा त्याच्यामध्ये समावेश होतो। त्याचबरोबर ते आपण समजून घेऊयात की आज जे लेटेस्ट न्यूज आहे ज्याला आपण मेडिकल सेंटर किंवा मेडिसिटीचं नाव दिलं गेलेलं आहे, ज्याच्यासाठी $1.9 बिलियन ची इन्व्हेस्टमेंट रेज केलेली आहे आणि त्याच्यामध्ये अजून पण खूप मोठ्या लेवलला काम करण्याचं गव्हर्नमेंटकडे प्लॅनिंग आहे। तर त्याचं एक्झॅक्टली कशा पद्धतीचं मेडिकल सेंटर असणार आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या फॅसिलिटीज असणार आहेत, याच्यासाठी गव्हर्नमेंटने ऑफिशियल व्हिडिओ रिलीज केलेलेच आहेत, त्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल। त्याचबरोबर ते आपण समजून घेऊयात की एडुसिटी म्हणजे एज्युकेशन हब, ज्या युनिव्हर्सिटीची एक इन्स्टिट्यूट आतापर्यंत भारतामध्ये किंवा आपल्या देशामध्ये नव्हती, अशा इन्स्टिट्यूट्स आज इंडियामध्ये येऊ इच्छित आहेत। महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ऑलरेडी त्यांच्यावरती अग्रीमेंट पण साईन केलेले आहेत। तर ज्या एज्युकेशनसाठी किंवा ज्या युनिव्हर्सिटीच्या एज्युकेशनसाठी आपल्या भारतातील स्टुडंट्सला देशाबाहेर जावं लागत होतं, त्याच इन्स्टिट्यूटच्या काही युनिव्हर्सिटीचे काही कॉलेजेस किंवा काही इन्स्टिट्यूट्स आज आपल्याला भारतामध्ये भविष्यामध्ये बनताना बघायला मिळतील। त्याचबरोबर ती एअरपोर्टच्या सभोवतालीमध्ये जसं दिल्लीमध्ये आपण बघतो एरो सिटी म्हणजे एअरपोर्टच्या आजूबाजूची जी एक प्रीमियम लेवलची जी सिटी आहे त्याच्यासाठी पण गव्हर्नमेंटने खूप मोठ्या लेवलला लँड ॲक्विजिशन करून ठेवलेला आहे आणि हा सर्व जो प्लॅन येतो हा सिडको मध्ये येतो। सिडको पासून दूर किंवा सिडको पासून बाहेर गेल्याच्या नंतर दोन वेगवेगळ्या एजन्सी तुम्हाला काम करताना दिसतील, ते म्हणजे अटल सेतू प्रभावित क्षेत्रामध्ये MMRD रिजन आहे, ज्याच्यामध्ये उरण तालुका, पेन तालुका आणि पनवेल तालुक्यातील काही ठराविक गावं आहेत। त्याचबरोबर ती पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा सभोवतालीचा जो एरिया आहे म्हणजेच पनवेल तहसील, ह्याच्यामध्ये नैना म्हणजे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट इन्फ्लुएन्स नोटिफाईड एरिया जो आहे त्याच्यामध्ये पण बरेचशी गावं ही अक्वायर केलेली आहेत। तर त्याच्यामध्ये TPS स्कीम आहे। तर TPS स्कीम मध्ये सध्याच्या स्थितीला TPS 1 पासून ते TPS 12 पर्यंत गव्हर्नमेंटने ऑलरेडी लेआउट किंवा DP प्लॅन हे पब्लिश केलेले आहेत आणि तिथे आता बऱ्याच ठिकाणी कन्स्ट्रक्शनची कामं पण चालू झालेली आहेत। त्याचबरोबर ती MMRD रिजन मध्ये जर आपण आलो तर MMRD आपल्याला मध्ये बघायला मिळतं की 16 मार्च 2026ला महाराष्ट्र नवनगर विकास रचनेच्या अंतर्गत ऑलरेडी MMRD रिजन मध्ये लँड ॲक्विजिशनची जी नीव आहे ती ऑलरेडी कंप्लीट झालेली आहे किंवा त्याचं लँड ॲक्विजिशन स्टार्ट झालेलं आहे। आता त्याचबरोबर ती आता सजेशन ऑब्जेक्शनचा टाइम पिरियड संपला की लवकरच तुम्हाला MMRD मध्ये पण DP फायनल दिसेल। तिथे ऑलरेडी अर्बनायझेबल झोन 2 29 विलेजेस मध्ये डिक्लेअर केलेला आहे आणि एकदा DP प्लॅन आला की खूप रॅन्डम लेवलला किंवा खूप फास्टला तुम्हाला MMRD मध्ये पण डेव्हलपमेंट बघायला मिळेल। म्हणजे आपण समजून घेतलं की सिडको, नैना आणि MMRD ही कशा पद्धतीने कोणत्या एरियामध्ये काम करते। सो आपल्याला जर मिड टर्म इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर MMRD हा रिजन खूप बेस्ट आहे, पण जर तुम्ही शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट बद्दल जर विचार करत असाल तर ऑलरेडी DP फायनल झाल्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला 2-3 वर्षामध्ये किंवा 4 वर्षामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला एक्झिट करता येईल। पण तुम्ही जर मिड टर्म इन्व्हेस्टमेंट करणार असाल 5 ते 7 वर्ष किंवा 10 वर्षापर्यंत तुमची होल्डिंग कॅपॅसिटी असेल आणि तुम्हाला मॅक्झिमम ग्रोथ पाहिजे असेल जसं की 7x, 10x, 15x, तर MMRD रिजन ही तुमच्यासाठी अनुकूल असेल। थँक्यू सो मच।